तर लागू आपल्या रोजच्या कामाला. जसं की आहे ना, आता घरातली कामं झाली होती सगळी. म्हणलं चला आता माझा जेवढा राहिला होता ना, तेवढं ब्लाउज कंप्लीट करून घेते. मग आहे ना, घेतला असा ब्लाउज कट करायला म्हणजे कटिंग करून झालं तर शिवायचं राहिलं होतं. मग शिवाय घेतला, मागची पट्टी ते जोडून घेतली आणि बॅक ओपन ब्लाउज आहे. त्याच्यामुळे ना खूप सुंदर दिसणार आहे. सिंपल केला होता कारण की त्याला अगोदरच डिझाइन आहे. त्याच्यामुळे मी सिंपल असा साधा सिंपल शिवला होता. तर अशा प्रकारे काही ब्लाउज झाला होता. पुढचा फ्रंट, मागचा फ्रंट आणि बाही. त्यानंतर दुपारचा टाईम झाला. मुलांना दूध दिलं, फुलपात्र भरून दूध दिलं होतं. पेले का झोपते म्हणून ह्या हिशोबाने दिलं होतं. त्यानंतर एक पार्सल आलं होतं माझं. तेच गेल्यावर जेव्हा अवतार व्यवस्थित नसेल ना, तेव्हाच पार्सलवाला येतो. जेव्हा आवरून बसतो ना माणूस, तेव्हा येतच नाही. तर तसंच झालं होतं त्या दिवशी. तर मी लिपस्टिकचा शेड लिपस्टिक मागवली होती Nykawरून. खूप सुंदर आलं होतं शेड आणि मला तर खूप आवडलं होतं. तुम्हाला कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा चेहऱ्यावरती. एकदम भारी दिसत होता. त्यानंतर हे पसारा मी करून ठेवला होता कारण की फॅब्रिक पेंटिंगचा माझा आत्ताच क्लास झाला. मग त्याच्यामुळं हा पसारा सगळा उचला-उचली कामं म्हणजे उचलायची कामं माझी चालली होती इथं. संध्याकाळचा टाईम झाला. म्हणलं चला आई परत ओरडते आणि मला म्हणलं चला पटपट आवरून घेऊया. कारण की 4:30 वाजल्या होत्या. 5 पर्यंत आहे ना साडी झाडलोट, भांडे, घरातली आवराआवरी हे सगळी कामं माझी चाललेली असतात. त्याच्यामुळं मी हे आवरून घेतलं. सगळं सामान उचललं, फॅब्रिक पेंटिंगचा पीस ठेवून दिला. त्यानंतर किचन आवरून घेतलं. माझं किचन पण आवरून झालं होतं. किचनवर भरपूर पसारा मुलांनी केला होता. त्यानंतर झाडू घेतला आणि झाडू मारायच्या कामाला मी लागले इथे.